वेलकम बॅक टू द चॅनल. रात्री आहे ना ब्लॉग अपलोड करा, 2 ब्लॉग अपलोड केले काल रात्री. म्हणजे जे परवाचा ब्लॉग आहे ना ते पण राहिला होता आणि अपलोड करायचा राहिला होता आणि कालचा ब्लॉग एडिट करून अपलोड केला आहे. ठीक आहे, त्यामुळे रात्री झोपायला 2-2:30 वाजले मला आणि नंतर 2:30 वाजले. माझा प्लॅन होता सकाळी लवकर निघून सनसेटच्या टायमाला थोडंसं फिरायला जावं. म्हणजे जो मी आता चालू ना फॉर्टला थोडं ट्रेकिंग करायला. सकाळ सकाळ सनराईजच्या टायमाला जाणार होतो पण ते नाही शक्य झालं, तर आता सनसेटच्या टायमाला जाणार आहे. ठीक आहे, तर मी ऋषभला फोन केला होता, पवनला पण फोन केला होता. पवनचा फोन काय लागला नाही. ऋषभला फोन केला, ऋषभ बोलला की गाडी नाही भेटली यार, आणि त्याला थोडं आता नवीन शिफ्ट झाला आहे ना, तर त्याला घरचं सामान वगैरे घ्यायचं. बोला नाही काय 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 त्यामुळे मी काही येऊ शकत नाही बोलला. काल येतो बोलला होता गाडी भेटली तर, पण गाडी पण भेटली नाही. म्हणलं ठीक आहे, कोण येऊ नाही येऊ, मी तर म्हणलो होतो रात्री तुम्हाला येऊ अगर नाही येऊ, आपण निघणार म्हणजे निघणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी एकटा चाललो आहे मस्तपैकी. मी आहे, माझ्यासोबत माझी वाईफ आहे, माझ्यासोबत माझी श्रीजा आहे. असं आम्ही तिघंजण एका बाईकवरती चाललो आहे. श्रीजाला आनंद झाला आहे, त्यामुळे ती बाबा बाबा ताता मामा जरा बोंबला आहे, जरासं ओरडते. कायच 20 रुपये तिकीट आहे, 20 रुपये गेल्यावर चालतो ना. हो एकटा चालतो मी, तेव्हा ही माझी वाईफ आहे ना गावाकडे होती, मी एकटा चालतो पुढंच. तुला तिला घ्यायचं काटा आलं तर माझ्याकडे. ठीक आहे, माझी वाईफ आहे ना आत्ताच कंटाळे, अजून स्टार्टिंग पण नाही झालं. आम्ही अजून जस्ट 50 पायऱ्या चढलो असून. ऐक मी आत्ता पण स्टेजला घेतलं होतं, तिथून पुढं ती घेणार आहे. ठीक आहे, मस्त. आता जर वर गेला आणि पाऊस आला ना आमचं थोडंसं वांदा होईल, जरा आडोसा भेटला पाहिजे मला कुठं ना कुठं. आत्ताशी फक्त हाफ किल्ला चाललोय. हे बघा किती घाम आहे. ऐक मस्त वाटते. पाऊस माठ टाकते टाकू दे. मी वरी गेल्यावर पाऊस यावा, तो पण पाऊस येऊ नये वाटत असंच मला कुठंतरी आडोसा शोधावं लागेल. धापा भरले ते. लास्ट टाइम आलतो ना मी, तेव्हा माझ्याकडे हा कॅमेरा नव्हता DJI चा, मी मोबाईलला शूट करत होतो. ठीक आहे, तेव्हा स्टॅबिलिटी वगैरे एवढी नव्हती, आता स्टॅबिलिटी आहे. बघा एवढं मस्त वाटायला लागलं ना फिरायला, एवढं मस्त वाटायला लागलं ना. ह्या साईडला आहे ना असं ढगाळ वातावरण आहे, पूर्ण असं ढगाळ वातावरण आहे. पाऊस कधी पण येऊ शकतो. आणि इथं आडोशाला वगैरे काय नाही आम्हाला, आडोशाला वगैरे काय नाही. आता जोपर्यंत वर चढत नाही ना तोपर्यंत आडोशाला काय नाही. ओ ग बाय जेवा बशिता अशी जेवा. गाईस तो तिथं दिसतो ना, लॅबमेट होता. लॅबमेट गाठ पडला होता, पण मला एवढी धाप बसली होते ना. आणि तिथून खड्या पायऱ्या ही दिसते का, तिथून डायरेक्ट वरती खड्या पायऱ्या त्या, मला धाप बसली होती. त्यामुळं लॅबमेट मी ठेवला होता आतमध्ये. अजून आहे ना फक्त हा दगड क्रॉस करायचा आहे. हा अशा सरळ चालत जाऊन तिथून अर्धा राऊंड आहे फक्त, नंतर आली एकदम वरच्या टोकाला जाते. तिथं थोडं थांबलं आहे, माझी जरा धाप भरलेलं आहे. अजून पण यायला चालू आहे. ते काय जण येते ते 4:30ला बंद करतो म्हणलं, ते 4:30च्या आत घरी. आपण मी लास्ट टाईमला आलतो ना 5 वाजेपर्यंत चालू होतं, 5-5:30 वाजेपर्यंत. फक्त ते संध्याकाळी जास्त थांबू नये म्हणून लवकर बोलत असतील बहुतेक. ठीक आहे, आता आम्ही जर किती 3:30ला चाललो. ओ बाबा आता 4 वाजता झाले. तेव्हा 1 मिनिट 3:53 झाले. तर अजून एक 15 मिनिट लागतील वरती जायला. वरती थोडं टाईम स्पेंड करायला, नंतर डायरेक्ट खाली उतरताना एवढा काही विषय नाही, पण वर चढताना थोडंसं टाईम लागतो. ओके काय एवढं मस्त वातावरण झालं ना, एवढं मस्त वातावरण झालं ना. हे बघा पूर्ण ढग आले, तर पावसाचं वातावरण झालं ॲक्च्युली.
ह्या साईडला हैदराबाद आहे, पण ह्या साईडला पूर्ण धुकं आहे, म्हणजे दिसतच नाही चक्क बघा. आणि ह्या साईडला पण हे बघा, मी जे आत्ता आहे ना भुवनगिरी फोर्टवर आलेलो आहे. हा पाठीमागे भुवनगिरी फोर्ट आहे. ठीक आहे, 4:30 वाजत आले त्या. निघतो इथून आता. पाऊस पण पडण्याची शक्यता, अजून काय पाऊस पडलेला नाही अजूनपर्यंत. ठीक आहे, मग अशी मी चालतो ना, मी बाटली इथं टाकून गेलो. ठीक आहे, बाटली मी घेऊन जातो इथून. गाईज ही रस्ता ना खूप रिस्की आहे. तिच्या आहे ना चप्पल घसरत येतात, त्यामुळे चप्पल माझ्या हातात दिली तिने. ती पायातले चप्पल काढून चालते. ए थांब आहे, तिला दे माझ्यापाशी. तू घसरची, थांब थांब थांब. ए तिकडून नको जाऊ, इकडून दे, इकडून दे, तिकडून नको जाऊ, तिकडून नको जाऊ, थांब थांब, तसं नको जाऊ. आई शपथ, तू काय गिर्या रोग आहे काय तू? आई शपथ डायरेक्ट. हे जे आहे ना दगड पूर्ण स्लोप आहे, पाय घसरला तर इथं आहे म्हणा ग्रिल, पण तरी पण स्विचच्या सोबत मला उडी मारावं लागेल जाळात मग तू मेल्यावर. काय पाऊस तर चालू झाला आहे. बारीक बारीक दिसते का? थोडं थोडं पाऊस चालू झाला, एवढा काही अजून जोरात नाही आहे, पण थोडं थोडं चालला. आज आहे ना डोळ्याचं पूर्ण म्हणजे डोळ्याचं पारणं भेटलं आहे. एवढं मस्त निसर्गरम्य वातावरणात आलो आहे मी. ठीक आहे, बघा असा मस्त सीन आहे ना. पाऊस पडायलाच पाहिजे, थोडं भिजल्याशिवाय मजा नाही येणार. थोडंसं आजारी पडेल काय विषय नाही, पण मज्जा पण येणार आहे तेवढीच. थोडाच येऊन गेला आहे, मला वाटलं तर भिजन थोडंसं, पण नाही भिजणार आणि येऊन गेलं थोडंसं पाऊस. पाऊस यायला लागला म्हणून माझा कॅमेरा बॅगमध्ये टाकला आहे, कॅरी बॅगमध्ये. का तर पाऊस यायला लागला आहे. माझा कॅमेरा आहे ना वॉटरप्रूफ आहे. ठीक आहे, एवढ्यापासून माझ्या कॅमेराला नाही काय म्हणतात. काय एवढं मस्त वाटतं ना राईड करायला, एवढं मस्त वाटतं ना राईड करायला. हैदराबाद अजून एक 40 किलोमीटर आहे, ते अजून भुवनगिरीमध्येच आहे. भुवनगिरी तिथून वरतून आलो आहे आम्ही. आता जाताना कुठं तर चहा प्यायला थांबेल. ठीक आहे, एवढी मस्त राईड झाली ना आजची, एवढी मस्त राईड झाली ना, कारण ऊन नव्हतं, काय नव्हतं. आणि वातावरण बघा तुम्ही कसं आहे. वातावरण एकदम 5:30 वाजता, टायमिंग बघा 5:30 वाजले याच्या. एवढं मस्त वातावरण आहे ना. काय तिथे कसं तर ट्रॅफिक लागलं आहे. आणि ॲक्च्युली हायवेला 2 लेन आहेत बरं का. हे 4 व्हीलरवाले नाही, हे 3 लेन करून ठेवले आहेत. म्हणजे 2 व्हीलरवाल्याला कुठं जागाच नाही. हे बघा 1 2 3. तर हे 2 व्हीलरवाल्याला कुठं जागा ठेवत नाही ते. जेव्हा त्यांनी ते 4थी लाईन पार ऑफ रोडिंग करत चालला आहे ते 4 व्हीलरवाला. तर बसच्या पण आईकडे चाललं आहे. ही टीएचा सेंटर चालू आहे ना, TS 07 HR 0513. डायरेक्ट ऑफ रोडिंग करत चालला आहे. 2 व्हीलरला जागा बिगा कुठं तरी काहीतरी थोडीफार तर जागा द्या म्हणून. एवढं ट्रॅफिक लागलं नाही तर एवढं ट्रॅफिक लागलं, 2-3 ॲक्सिडेंट झाले ते. आत्ता सध्या 10 ते झालं त्या. मागाशी मी थोडं ड्युटीवर गेलो होतो, माझे थोडेसे काम राहत होतं. 2 ई-लेनची पेजेस क्लोज करायचे होते, तर 8ला गेलो, 9ला आलो, माघारी 1 तासभरात आलो. ठीक आहे, आलो आणि आंबे शोधायला पण मला भरपूर वेळ लागला. आज बाजार होता आणि बाजारमध्ये आंबे असे बिल होते नाही का, ते 40ला 50 रुपये किलो घेऊन जमत होते, पण ते खाण्यासारखे लायकच नव्हते. त्यासाठी शोधायला भरपूर वेळ गेला आणि एका ठिकाणी मला 90 रुपये केजीने भेटले आंबे. पण 2च आले आंबे. उद्या ते वटपौर्णिमा आहे ना, त्यासाठी लागायचे ते. ठीक आहे, तर अशा प्रकारे माझं डोळं बघा किती झोप आली सर. म्हणजे मला मी 12 तासात झोप पण काढलेले. ठीक आहे, माझं डोळं लयच गुंगीत येतं. मी आज काय ब्लॉग एडिट करणार नाही, उद्या करणार सकाळ. ठीक आहे, तर आजचा ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच ब्लॉगमध्ये. बाय, पीस.